सखी सावित्री समिती. सखी सावित्री समितीचा आधार शोधत असताना तो आधाराचा शोध जाऊन पोचतो तो बाल हक्क संहितेवरती. वास्तविक 1989मध्ये बालकांच्या हक्कांच्या संदर्भामध्ये बाल हक्क संहिता तयार करण्यात आली, जी संयुक्त राष्ट्रानं आमसभेमध्ये संमत केली आणि त्यानंतर 1992मध्ये भारत सरकारनं ही बाल हक्काची संहिता स्वीकारली. बालकांच्या या हक्कांच्या संहितेमध्ये प्रामुख्याने जे अधिकार मिळाले त्याच्यामध्ये बालकाला जीवितेचा अधिकार आहे, त्यांच्या सुप्त गुणांना विकास करण्याचा अधिकार आहे, बालकांच्या विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार आहे, कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार आहे. या बालकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा देखील लागू झाला आणि त्यानुसार 2007मध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर मुलामुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले दिसत आहेत. पालकांच्या स्थलांतरणामुळे शाळाबाह्य मुलामुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. तसेच बालविवाहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. घर, शाळा आणि समाजात मुलामुलींना सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच त्यांच्या सामाजिक, भावनिक अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच आधारावरती राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि निकोप व समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे. त्यासाठी हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं लागू केलेलं आहे. वास्तविक हे शासन परिपत्रक जेव्हा लागू झालं ते मार्च 2022मध्ये, त्यानंतर लगेचच एप्रिल 2022मध्ये संगोपन या मासिकामध्ये आपण या संदर्भातलं शासन निर्णयाची माहिती लोकांना दिली होती आणि तेव्हापासून सातत्यानं वेगवेगळ्या स्तरावरून लोकांनी सखी सावित्री समितीच्या सविस्तर विश्लेषणाची मागणी केली होती. त्या आधारावरती आपण आज हा व्हिडिओ करत आहोत. अद्यापर्यंत संगोपनच्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की ज्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकेल. महिला आणि बालविकास विभागाच्या बाल संरक्षण समितीसारखेच गाव, तालुका आणि जिल्हा असे 3 स्तर सखी सावित्री समितीमध्ये सुद्धा दिसून येतात. त्यातला पहिला स्तर हा शाळा स्तरावरती आहे, दुसरा केंद्र स्तरावर आणि तिसरा तालुका स्तरावर असे त्रिस्तरीय रचना असणारी सखी सावित्री समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर बघूयात आपण सविस्तरपणानं काय आहे ही सखी सावित्री समिती. बघा, या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे की शाळा स्तरावरच्या सखी सावित्री समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष आहेत. शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शक्यतो महिला प्रतिनिधी असावी, पालक महिला प्रतिनिधी, शाळेतील 2 विद्यार्थी, 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी हे सदस्य आहेत आणि शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव आहेत. एकंदरीत 10 सदस्य असलेली ही शाळा स्तरावरची सखी सावित्री समिती आहे. समिती गठीत झाली म्हणजे काम होत नाही, तर त्या समितीनं नेमकं काय काम करणं अपेक्षित आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर बघूया या समितीचं काम काय आहे. शिक्षक हा समाजातला तळागाळातील अत्यंत महत्त्वाचा असा समाज घटक आहे की ज्याच्यावरती आजही लोकांचा विश्वास टिकून आहे आणि त्यांच्यावरती असणारी जबाबदारी ही देखील तितकीच महत्त्वाची आणि मोठी आहे. आपल्याला समोर दिसत असलेल्या स्क्रीनवरती स्पष्टपणानं मेन्शन केलेलं आहे की आपल्या कार्यक्षेत्रातील म्हणजे त्या शाळेच्या कार्यक्षेत्रातील 100% दिव्यांग मुलामुलींची जी पटनोंदणी आहे आणि त्यांची उपस्थिती ही 100% साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी किंवा बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे ही जबाबदारी या सखी सावित्री कमिटीवरती निश्चित करण्यात आलेली आहे. हा दुसरा मुद्दा जो आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे की स्थलांतरित पालकांच्या आणि शाळा बाहेर असलेल्या सर्व मुलामुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब आपण प्रामुख्याने समजून घेतले पाहिजे की जेव्हा मुलं शाळेच्या प्रवाहाच्या बाहेर जातात त्यावेळेला बालविवाह असेल, बालमजुरी असेल, बालभिक्षेकरी असेल ह्या समस्या जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या दिसतात. प्राथमिक शिक्षकांचं काम जे आहे हे खूप विस्तृत आहे. म्हणजे फक्त शिक्षण देणे इतपत मर्यादित नाही आहे, तर मुलांच्या भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी
तसंच त्यांच्यावरती जर ताणतणाव असेल तर त्या ताणतणावांसाठी समुपदेशन करणं, पालकांचं समुपदेशन करणं आणि सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणं ही जबाबदारी देखील या सखी सावित्री समितीच्या कार्यामध्ये सहभागी करण्यात आलेली आहे. गावातल्या या शाळेमध्ये असणाऱ्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात. या योजनांची माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अशा शासकीय योजनांची माहिती घेऊन जाण्याचं, प्रभावी अंमलबजावणीसाठी ती माहिती त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम देखील सखी सावित्री समितीनं करणं अपेक्षित आहे. त्याबरोबरच मुलामुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणं, त्यांना कौशल्य विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं, मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं अपेक्षित आहे. संगोपन मासिक हे प्रत्येक प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत असायलाच पाहिजे हा अट्टहास जो आम्ही ठेवतो तो यासाठीच ठेवतो कारण संगोपन मासिकाच्या माध्यमातून आम्ही ही सर्व माहिती शाळांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा ही माहिती विद्यार्थ्यांना किंवा पालकांना द्यायची आहे त्यावेळी शिक्षकांना, मुख्याध्यापकांना ही माहिती परिपूर्ण असण्याची आवश्यकता असते. प्राथमिक शाळांच्यामध्ये असणारे शिक्षक हे समाजाशी नाळ जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती असणारा विश्वास हा लक्षात घेऊनच या ठिकाणी एक महत्त्वाचं कार्य या सखी सावित्री समितीकडे दिलेलं आहे. ते म्हणजे बालविवाह रोखणं असेल, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम, त्या बालविवाहाविषयी पालकांच्यामध्ये, विद्यार्थ्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणं आणि मुलींचं शिक्षण सुरू कसं राहील यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी या सखी सावित्री समितीवरती निर्धारित करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या कारणांच्यामुळं मुलामुलींच्यामध्ये अभ्यासामध्ये काही त्रुटी राहत असतात किंवा मुलामुलींचा अभ्यास कमी व्हायला लागलेला असतो. अशा वेळेला त्यांच्यावरती उपाययोजना करणं म्हणजे ज्याचं गतिमंदत्व आहे, मुलांचं लक्ष न लागणं असेल, अशा वेळेला आपल्याला शिक्षकांच्या किंवा या सखी सावित्री समितीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका देखील महत्त्वाची ठरते. बालकांच्या अधिकारांमध्ये आणखीन एक महत्त्वाचा अधिकार जो सांगितलेला आहे तो लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा अधिकार. त्यामुळे असं जर कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत म्हणजे ज्या बालकाच्या बाबतीत जर घडत असेल तर अशा बालकांच्यासाठी जे काही चाइल्ड हेल्पलाईन आहे किंवा वेगवेगळे ॲप आहेत त्याची माहिती, त्यांची सूचना शाळेत फलकांवर लावणं आणि त्या बालकांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं यासाठीची जबाबदारी ही सखी सावित्री समितीवरती निश्चित करण्यात आलेली आहे. एकंदरीतच बालहक्कांचा पाया असणाऱ्या या समितीला बालकांच्या संदर्भातील विविधांगी मुद्द्यांची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी सखी सावित्री समिती आहे याची महिन्यातून किमान एक वेळा आणि जर आवश्यकता भासली तर त्यापेक्षा अधिक वेळा बैठकांचं आयोजन करणं हे अपेक्षित करण्यात आलेलं आहे. आता खरोखरच या बैठका म्हणजे आता खरं तर हा शासन परिपत्रक येऊन 1 वर्ष झालेलं आहे. आता गेल्या वर्षभरामध्ये 12 महिन्यामध्ये किती बैठका झाल्या हे आपण निश्चितच थोडं पाठीमागं जाऊन प्रत्येक सखी सावित्री समिती सदस्यांनी बघण्याची आवश्यकता आहे. आता या बैठका झाल्यानंतर या बैठकीचा अहवाल तयार करून तो प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत केंद्र स्तरावरील समितीसमोर सादर करावा लागणार आहे. मुलांच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण किती गांभीर्याने विचार करतो आहोत, आपण किती संवेदनशील आहोत यासाठी आपल्याला या शाळा स्तरावरचं समिती असेल किंवा केंद्र स्तरावरची समिती असेल यांनी घेतलेल्या गेल्या वर्षभरातील या समित्या आणि त्यांचे प्रोसिडिंग जे असतील ते पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकेल. आता त्याच्या पुढच्या मुद्द्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या समित्यांचे फलक शाळेच्या किंवा कार्यालयाच्या दर्शनी भागावरती लावण्यात यावेत. हे लावलेले आहेत का? नसतील तर आता आपण लावण्याचा आग्रह केला पाहिजे. शाळा स्तरावरती असणाऱ्या या सखी सावित्री समितीची सविस्तर माहिती, त्याची रचना बघितली, त्याची कार्य बघितल्यानंतर आता आपण बघूयात की केंद्र स्तरावरची सखी सावित्री समिती नेमकी कशी आहे, त्याची रचना कशी आणि त्यांची कार्य काय आहेत. खरं तर वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या विभागांनी वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्यातून त्याची अंमलबजावणी कशी होते हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर ह्या वेगवेगळ्या विभागांनी एकत्रितपणानं समन्वयातून जर समित्या स्थापन केल्या तर त्याचा जो प्रभाव आहे तो अधिक राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. आता या केंद्र स्तरावरच्या सखी सावित्री समितीचे केंद्र प्रमुख हे अध्यक्ष आहेत केंद्रातील महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, शक्यतो महिला, अंगणवाडी पर्यवेक्षका, सुपरवायझर, विधिज्ञ म्हणजे ॲडव्होकेट, बालरक्षक, महिला प्रतिनिधी, केंद्रातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी हे प्रतिनिधी आहेत, जवळच्या पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस प्रतिनिधी आणि हे सदस्य आहेत आणि केंद्र शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असणार आहेत. अशा ह्या वेगवेगळ्या यंत्रणातील लोकांना सहभागी करून केंद्र स्तरावरती ही सखी सावित्री समिती निश्चित करण्यात आलेली आहे. आता केंद्र स्तरावरच्या या सखी सावित्री समितीची रचना बघितल्यानंतर त्यांची कार्य काय आहेत ही देखील खूप महत्त्वाची आहेत. कारण केंद्र स्तरावरची समिती ही दर 2 महिन्यातून एकदा, आवश्यकता भासल्या त्यापेक्षा जास्त वेळासुद्धा केंद्र शाळेमध्ये ही बैठक आयोजित करू शकेल.
शाळा म्हटल्यानंतर मुलामुलींची 100% पटनोंदणी आणि 100% उपस्थिती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो शाळा स्तरावरती व्हावा यासाठी शाळा स्तरावरच्या समितीला मार्गदर्शन करणं आणि कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही केंद्र स्तरावरच्या समितीला देण्यात आलेली आहे. या दुसऱ्या मुद्द्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे तो बालकांच्या संरक्षणासाठी आहे. बालविवाह आणि बालकांवरील लैंगिक अपराधापासून संरक्षण या दोन वेगवेगळ्या कायद्यांची माहिती आणि त्याची जनजागृती करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र स्तरावरून शाळा समितींना याची माहिती देण्याची जबाबदारी या केंद्र समितीवरती निश्चित करण्यात आलेली आहे. शाळा स्तरावरती राबवण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी शाळा स्तरावर जी समिती आहे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी केंद्राची आहे आणि या केंद्र शाळेतील या केंद्राच्या समितीनं कोणत्याही शाळेने या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरित्या केल्यास त्यांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी आणि प्रोत्साहन देणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. ही तरतूद मला खूप आवडली कारण कसं आहे की काम करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करणं ही तितकंच त्याला प्रोत्साहन देणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही शाबासकीची थाप ही नवीन कार्य करण्यासाठी उमेद निर्माण करण्यासाठी खूप गरजेची असते. जसं शाळा स्तरावरील समितींनी केंद्र स्तरावरच्या समितीला रिपोर्ट सादर करायचा आहे तसा ह्या केंद्र स्तरावरच्या समितीनं प्रत्येक 3 महिन्यातून एकदा हा रिपोर्ट तालुका समितीला सादर करणं बंधनकारक आहे. शाळा स्तर बघितला, केंद्र स्तर बघितला, केंद्र स्तरावरची समितीची रचना आणि त्यांची कार्य बघितली. आता आपण बघूया की तालुका स्तरावरची समिती नेमकी कशी आहे. तालुका स्तरावरच्या या सखी सावित्री समितीचे अध्यक्ष हे गट शिक्षण अधिकारी आहेत. तालुका शहर संसाधन केंद्र संपर्क अधिकारी म्हणजे डाएटचे सदस्य एक प्रतिनिधी हा सदस्य आहे. विधिज्ञ म्हणजे ॲडव्होकेट महिला प्रतिनिधी शक्यतो या ठिकाणी सदस्य आहेत. पंचायत समिती सदस्य महिला शक्यतो, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी, पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक, बालरक्षक महिला प्रतिनिधी, तालुक्यातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, समुपदेशक हे सर्व सदस्य आहेत आणि महिला असलेल्या विस्तार अधिकारी शिक्षण ह्या सदस्य सचिव आहेत. अशा पद्धतीची ही रचना एकंदरीत तालुका सखी सावित्री समितीची निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक स्तरावर सखी सावित्री समिती बघत असताना आपल्याला ही एक गोष्ट लक्षात येते की महिला प्रतिनिधींना प्राधान्य देण्याचं काम या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आता या तालुका सखी सावित्री समितीची नेमकी कार्य काय आहेत ते आपण बघूयात. प्रत्येक स्तरावरच्या समितींनी केव्हा केव्हा बैठका घेणं अपेक्षित आहे ते निश्चित केलेलं आहे. त्या पद्धतीनं या तालुकास्तरीय समितीनं 3 महिन्यातून एकदा आणि आवश्यकता वाटली तर अधिक पण बैठका ते घेऊ शकतात पण किमान 3 महिन्यातून एकदा तरी यांची बैठक ही होणं अपेक्षित आहे. शाळा स्तरावरती असणाऱ्या समितीला ज्या पद्धतीनं केंद्र समिती मार्गदर्शन करणार आहे त्याच पद्धतीनं शाळा आणि केंद्र स्तरावरच्या या समित्यांना त्यांचं काम कशा पद्धतीनं चाललंय त्याची अंमलबजावणी कशी होते आणि ती अधिक प्रभावी होण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही तालुका स्तरावरच्या या समितीवरती निश्चित करण्यात आलेली आहे. CSRच्या माध्यमातून ज्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा जो मुद्दा आहे हा तालुका स्तरावरती खरं तर तो केंद्र स्तरावरती पण दाखवण्यात आलेला आहे पण तो तालुका स्तरावरती अधिक प्रभावीपणे होऊ शकेल आणि त्यांनी त्याच्यावरती काम करणं अपेक्षितच आहे. हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की शाळा स्तरावर किंवा केंद्र स्तरावरती निर्माण झालेल्या समस्यांचं समाधान कोण करेल किंवा त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी असतील तर ते निवारण करण्यासाठी तालुका स्तर समितीकडे तक्रार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या समितींच्या मार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देणं हे जसं केंद्रांत समितीकडं कार्य दिलेलं आहे त्या पद्धतीनं तालुक्याच्या समितीनं सुद्धा प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देणं आवश्यक आहे. तालुका स्तरावरच्या या समितीनं त्यांच्या कार्याचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तालुकास्तरीय समितीचा फलक तो बोर्ड जो आहे हा कार्यालयाच्या दर्शनी भागावरती लावण्यात यावा असं सांगितलेलं आहे. खरं तर ह्या तिन्ही समित्या जर आपण बघितल्या शाळा स्तर केंद्र स्तर किंवा अगदी तालुका स्तरावरची या तिन्ही स्तरावरती ज्या समित्यांचे बोर्ड आहेत ते दर्शनी भागामध्ये लावून लोकांच्यापर्यंत त्याची माहिती होणं अपेक्षित आहे. एकूणच बऱ्याच दिवसापासून सखी सावित्री समिती संदर्भात एक सविस्तर विश्लेषण करणारा व्हिडिओ यावा अशी अपेक्षा होती. आज या माध्यमातून आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.